ज्ञानेश्वरी नित्यपाठ संपादक स्वामी स्वरूपानंद स्वामी महाराज की जय. धन्यवाद स्वामी स्वरूपानंद. पावस रत्नागिरी. सरळ ओव्यांपासून सुरू करूया. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेश सकलमती प्रकाश म्हणे निवृत्तीदास अवधारिजो. आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिले मिया. मद हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. उपजे ते नाशे नासले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जैसे मार्गेची चालता अपावो न पवे सर्वथा का दीपाधारे वर्तता नाडळीजे. तया परी पार्था स्वधर्मे राहटता सकळ काम पूर्णता सहजे होय. सुखी संतोषान यावे दुःखी विषादान भजावे आणि लाभालाभन धरावे मना माझी. आपण या उचिता स्वधर्मे राहटता जे पावे ते निवांता साहून जावे. आम्ही समस्तही विचारिले तवैसे जे मना आले जे न सांडिजे तू आपुले विहित कर्म. परी कर्मफळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न भावी. हे सत्क्रियाची आचरावी हेतुविण तू योगयुक्त होऊन फळाचा संग टाकून मग अर्जुना चित्त देऊन करी कर्मे. परी आदरिले कर्म दैवे जरी समाप्ती ते पावे तरी तेथे विशेष ते थतोषावे हेही नको. की निमित्ते कोणे एके ते सिद्धी न वचता ठाके तरी तेथीचेनी अपरितो खावे क्षोभा वेना. देखे जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदिपुरुषे अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे जाहले जाण. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुनी प्राप्त ते कर्म हेतू रहित आचरे तू. देखे अनुक्रमाधारे स्वधर्मे जो आचरे तो मोक्ष देणे व्यापारे निश्चित पावे. स्वधर्मे जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा म्हणून वर्तता तेथ बापा संचारू नाही. हा निज धर्म जे सांडे आणि कुकर्मी रती घडे तैची बंध पडे सांसारिक. म्हणून स्वधर्माधिष्ठान अनुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करी दया बंधन कहीं ची न घडे.
अगाजयाचे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केल्या निभ्रांत सापडे चितो. ते विहित कर्म पांडवा, आपुला अनन्य ओलावा, आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होया पारा तोषा लागी. ते क्रिया जात आघवे, जे जैसे निपजेल स्वभावे, ते भावना करोनी करावे माझ्या मोहरा. 25 श्लोक झाले, ओव्या झाल्या. ही 25वी ओवी 9व्या अध्यायातली 400वी ओवी. आणि हे कर्म मी करता, का आचरेन या अर्था, ऐसा अभिमान झणे चित्ता रिगोदेसी. तुवा शरीर परा नोहावे, कामना जात सांडावे, मग अवसरो चित्त भोगावे भोग सकळ माऊली. तू मनसा नियम करी, निश्चळ होय अंतरी, मग कर्मेंद्रिय वापारी वर्त तू सुखे. परिस पा सव्यसाची, मूर्ती लाहोर देहाची, खंते गर्दे कर्माची ते गाढवेगा. देखबा जनकाधिक, कर्म जात अशेख, न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले. देखे प्राप्तार्थ जाहले, दे जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. मार्गी अंधा सरिसा, पुढे देखणही चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरणी. येथ वडील जे करीती, तया नाम धर्म ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. हे ऐसे असे स्वभावे, म्हणून कर्म न सांडावे, विशेषे आचरावे लागे संती. दीपाचे नि प्रकाशे, गृहीचे व्यापार जैसे, देही कर्मजात तैसे योगयुक्ता. तो कर्मे करी सकळे, परी कर्मबंधा नाकळे, जैसे नसिपे जळी जळे पद्मपत्र. जळी जैसे सिपेने जळी जळे पद्मपत्र, पद्मपत्र मिवांभसी. तयाही देह एक किर आथी, लौकिकी सुख दुःखी दयाते म्हणती. परी आम्हाते ऐसी प्रतिती परब्रह्मची हा. देह तरी वरचिलाकडे, आपुलिया परिहिंडे, परिवैसकान मोडे मानसीची. देखे अखंडित प्रसन्नता, आथी जेत चित्ता, ते थरिगणे नाही समजता संसार दुःखा. जैसा अमृताचा निर्झरू, प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुधे तृषेचा अडधरू काहीची नाही. तैसे हृदय प्रसन्न होय, तरी दुःख कैंचे खे आहे. तेथे आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी.
जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू तैसा स्थिर बुद्धी स्वरूपू योगयुक्त जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही आणि फलापेक्षा काही संचरेना आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन येणे संकल्पे ही ज्याचे मन विठाळेना संकल्पही नाही ज्ञानाग्नीचे मुखे जेडे जाळली कर्मे अशेखे तो परब्रह्मचे मनुष्य वेखे ओळखदू ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी आधी जाणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ अमग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पानये ते वेळी आपण पेया संहिते ये अशेषेही भूते माझे सुरभी अखंडिते देखसी तू 51 श्लोक झाले. थोडंसं थांबा, कुठेही जाऊ नका. अर्ध्या मिनिटात व्हिडिओ कटच करणार नाही, कारण केला की परत लवकर होणार नाही. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तै मोहांधकार जाईल दे गुरुकृपा होईल पार्थागा जरी कल्मशाचा आगरू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू होणी अससी तरी ज्ञानशक्तीचे निपाडे हे आघवेची गा थोकडे ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये मोटके गुरुमुखे उदय जत दिसे हृदय स्वयं भज असे प्रत्यक्ष भावो लागे तैसे आपैस याची 55. सांगे अग्निस तव धूम होये ते धूमी काय अग्नी आहे तैसा विकारू हा मी नोहे जरी विकारला असे देह तव पाताचे झाले ते कर्माचे गुणी गुंथले भवत असे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या हे काळा नळाच्या तोंडी घातली लोण्याची उंडी माशी पांख पाखडी तव हे सारे या देहाची हे दशा आणि आत्मा तो येथ ऐसा पैनित्य सिद्ध हा पैसा अनादिपणे सकळ न निष्कळू अक्रिय न क्रियाशीळू कृष्णा स्थिरू स्थूळू निर्गुण बणे आनंदना निरानंदू एक ना विविधू मुक्तेना बद्धू आत्मपणे ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा जे आत्मा नात्मा व्यवस्था राजहंस ऐसे निजे निजज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगद्रूपी मनी साठवून माते हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणच झाला
मग याहेवरे पार्था माझी भजनी आस्था, तरी त्या ते मी माथा मुगड करी. तो मी वैकुंठे नसे, वेळू एक भानू बिंबी न दिसे. वरी योगियांची हे मानसे उमरडो निजाय. परे त्यापाशी पांडवा मी हरबला दिवसावा, जेथ नाम घेऊ शिवरवा कीर्ती माझा. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंडगाती. ज्याचे वाचे माझे आलाप, दृष्टीभोगी माझेचे रूप. ज्याचे मनसंकल्प माझा जीव आहे. माझ्या कीर्ती विण जयाचे रीते नाही श्रवण. त्या सर्वांगी भूषण माझी सेवा. 70. ते पापयोनी होतुका, ते श्रुता धीताही न होतुका. परी मजसी तुकिता तुका तुटी नाही. तेचे भलतेणे भावे, मन मज आतू येते होवावे. आले तरी आघवे मागील वावू. जैसे तवचे वहाळ ओहोळ, जवन पवती गंगाजळ. मग होऊन टाकती केवळ गंगारू. तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया का शूद्र अंत्याज जादी या जाती तवची वेगळल्या. जव मम न पवती माते. या लागी पापयोनी ही अर्जुना, का वैश्य शूद्रांकना. माथे भजती सदना माझे आयती. पै भक्ती एकी मी जाणे, तेथ साने थोर न म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे भलते या. येर पत्र पुष्प फळ हे भजावया मीस केवळ. वाचून आमचा लाग निष्फळ भक्ती तत्व. मग भूते हे भाष विसरला, जे दिठे मीची आहे सुधला. म्हणून निर्वेर झाला सर्वत्र भजे. हे समस्तै श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. म्हणून भक्ता माझी राव, आणि ज्ञानियाच तोची. तू मन हे मीची करी, माझिया भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी. मज एकादे माझेनी अनुसंधाने देख. संकल्पू जाळणे निश्चेख, मध्ये आजी चोख याची नाव. ऐसा मिया अतिला होसी, तेथ माझी जिया स्वरूपा पावसी. हे अंतःकरणीचे तुझपासी बोलती जसे असे. तू मन बुद्धी साचेसी, जरिया माझ्या स्वरूपी अर्पिसी. तरी मातेजी चिगा पावसी, हे माझी भाक. अथवा हे चित्त मनबुद्धी सहित, माझ्या हाती अचुंबित न शकसी देऊ. तरी गायसे करी या आठा पहारा माझारी. मोठके निमिषभरी दे तू जय. मग जे का निमिख देखेल माझे सुख, ते तुले आरोचक. होय होय विषयी घेईल.
हुनही जैसे शशिबिंब दिसे दिसे, हार बतावसे अवसे नाही जी होय. तैसा भोगा आतून निघता, चित्त मज माझे रिगता. हळूहळू पंडुसुता मीच होईल, म्हणून अभ्यासाचे काही सर्वथा दुष्कर नाही. या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ. काजे यया मनाचे एकनिके, जे देखिले गोडीची ठाया सोके. म्हणून अनुभव सुखाची कवतिके दावीत जायचे. बळी इंद्रिये येती म्हणा, मन एकवटे भावेना. पवना पवन सहजे गगना मिळूच लागे. ऐसे नेणो काय पैसे, तया तेची किजे अभ्यासे. समाधी घर पुसे माणसाचे. ऐसा जो काम क्रोध लोभा, झाडी करून ठाके उभा. तुची वढया लाभा गोसावी हो. पा हे पा ओम तत्सत ऐसे, हे बोलणे तेथने तसे. जेथून काहे प्रकाशे दृश्य जात. सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणिया. तैसा माझ धनंजया शरण ये तू. 95. म्हणून मी होऊन माते, सेवणे आहे आईते. ते करी हाता येते ज्ञाने येणे. या लागू सुमनू आणि शुद्धमती, जो अनिंदकू अनन्यगती. पैगा गोप्य ही परी तया प्रीती. सावळीचे सुखे तरी प्रस्तुता गुणा येही. तू वाचून आणिक नाही, म्हणून गुजतरी तुझ्या ठाई लपवणे. ते हे मंत्र रहस्य गीता, मिळवी जो माझ्या भक्ता. अनन्य जीवना माता बाळका जैसी. तैसे भक्ता गीतेसी, भेटी करे जो आदरेसी. ते देहापाठी मजसी एकची होय. ऐसे स्वस्वरूपे रूपसे, सर्व दृष्टी डोळसे. सर्व दिशा निवास देश निवासे, बोलिले कृष्णेन. हे शब्दे विण संवारिजे, इंद्रिया नेणता भोगिजे. बोला आदी झुंबिजे प्रमेयसी. 1:58 पहिल्या सुरुवातीला आहे ना. जे अपेक्षिजे विरक्ती, सदा अनुभविजे संती. सोहम भावे पारंगती रमिजे जेथ. हे गीता नाम विख्यात, सर्व वाङ्मयाचे मथित. आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. वत्साचे निवोरसे, दुबते होय घरोद्वेषे. झाले पांडवाचे निमिषे जगदुद्धरण. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, त्या सत्कर्मी रतिवाडो. भूता परस्परे बडो मैत्र जीवांचे. तेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान बसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखे हा झाला. बरोनी सद्भावाची अंजुळी, मियावो विया फुले मोकळी. अर्पिली अंघ्रयुगुली विश्वरूपाख्या. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.
पांडुरंग हरी वासुदेव. अनन्य ओलावा. काय एक एक शब्द आहेत. भगवद्गीता आठवते, काही श्लोक याच्यात प्रतीत होतात आणि आनंद मिळतो. संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचणं आपल्या तुमचं आणि माझं मिळून होईल का नाही अख्ख्या आयुष्यात पूर्ण मला माहीत नाही. मी पूर्ण करीन का नाही हेही मला माहीत नाही. रिस्पॉन्सवर ठेवलं नाही आहे, पण कधीतरी असं होऊ शकतं. पण हे आपले जे अत्यंत महत्त्वाचे शोधून निवडून काढलेले या महात्म्याने की ज्याने अनेक वेळेला ज्ञानेश्वरीचं वाचन पाठांतर पारायण केलं, अशा या आमच्या महागुरूंनी केलेलं हे जे आहे हे आपल्याला सगळ्याच एकूण 109 श्लोक समोर ठेवता आले. हेही खूप आहे, कारण मला नव्हतं वाटलं मी एका फटक्यात करेन. मला वाटलं वेळ जाणार आहे, 2दा करावं लागेल, 3दा करावं लागेल. 109 आहेत माहिती होतं ना. नाही, ही भावाची अंजुळी आज आपण अर्पित केली आहे. तुम्हाला कदाचित माझ्याबरोबर हे करणं सोपं जाईल, कारण तसं 109 वाचायला ओळीने सलग सोपं नाही आहे. उच्चारातली कठीणता माझ्याबरोबर म्हटल्याने जाईल आणि एक सलगता राहू शकेल अशा अर्थाने मदत होईल म्हणून केलं आहे. तर बघा आणि ज्यांना आवड आहे त्यांच्यापर्यंत पोचवा. कदाचित हे 109 महत्त्वाचे हे अनेकांना उपयोगी पडतील. आहेत इंटरनेटवर, पण मला असं वाटलं नाही की ते आपण रोज ते ऐकावेत, म्हणून आपण स्वतः म्हणून बघितले आणि कदाचित माझ्याबरोबर म्हणणं तुम्हाला आवडेल म्हणून केले. तर धन्यवाद. जय श्रीराम.